जान्हवी सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करते या विशेष कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे ओटीटी धमाका। तुमचा आवडतं ओटीटी प्लॅटफॉर्म विजेच्या वेगाने सामग्री तयार करते। दर आठवड्याला अनेक नवीन रिलीज येतात। तुमची चव ॲक्शन, ड्रामा, रोमांस किंवा मिस्ट्री असो, सर्वात लोकप्रिय ओटीटीवर प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे। पण नेमकं काय पाहायचं या संदर्भात जर संभ्रम असेल तर या आठवड्यातील काही सर्वोत्कृष्ट ओटीटी रिलीज मी तुम्हाला सांगणार आहे। या तर मग अजिबात वेळ न घालवता पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन। या आठवड्यात बहुप्रतीक्षित नवीन ओटीटी रिलीज पैकी एक म्हणजे सनफ्लॉवर सीझन 2। सुनील ग्रोवरची मुख्य भूमिका असलेल्या या सिरीजचा दुसरा भाग येतोय। सोनूचं पात्र तो साकारतोय, तर हा सोनू पुन्हा एकदा समाजात होणाऱ्या आणखी एका खुनाचा मुख्य संशयित बनलाय। यावेळी मात्र सोनू हा एकमेव मुख्य संशयित नाही। इमारतीची नवीन भाडेकरू रोझी मेहता जी भूमिका अदा शर्माने साकारलेली आहे, यासह अजूनही काही संशयित आहेत। प्रत्येक जण काहीतरी लपवत असल्याचं आणि सत्य सांगत नसल्यामुळे पोलिसांना या सर्वांवर संशय आहे। या हत्याकांडाचा छडा लवकरच पोलिसांना लावता येणार का? खरा मारेकरी कोण आहे हे शोधण्यासाठी सनफ्लॉवर या वेधक गडद कॉमेडी क्राईम ड्रामा मालिकेचा नवीनतम सीझन पहा। 1 मार्चला ही सिरीज प्रदर्शित झाली आहे। या आठवड्यात आणखी एक मनोरंजक सिरीज रिलीज झाली आहे, ती म्हणजे राहुल पांडे दिग्दर्शित कॉमेडी सिरीज मामला है। कोर्टरूम ड्रामा मालिकेतील कलाकारांमध्ये रवि किशन, अनंत जोशी, नाइला ग्रेवाल, निधी बेस्ट, अंजुम बत्रा, विजय राजोरिया आणि यशपाल शर्मा यांचा समावेश आहे। कथा नवी दिल्लीमधील पटरपरगंज जिल्हा न्यायालयातील विचित्र वकील आणि इतर कायदेशीर कर्मचाऱ्यांभोवती फिरते। ही कोर्टरूम मालिका विनोद आणि शहाणपण यांच्यामध्ये समतोल साधते आणि विचार करायला लावणारी प्रकरणं या सिरीजच्या माध्यमातून समोर येतात। सर्व गोंधळ, मस्ती आणि या वकिलांना त्यांच्या स्वतःच्या अनोख्या पद्धतीने न्याय मिळवून देताना पाहू शकता या सिरीजच्या माध्यमातून। योर्गोस लॉन्थिमसचा ऑस्कर नामांकित चित्रपट पुअर थिंग्स हा आता ओटीटीवर प्रदर्शित झालाय, जो अलासडेअर ग्रे यांच्या कादंबरीवर आधारित आहे। एम्मा स्टोन, मार्क रफलो आणि विलेम डॅफो यांनी अनुक्रमे बेला बॅक्स्टर, डंकन वेडरबर्न आणि डॉक्टर गॉडविन बॅक्स्टर यांची प्रमुख पात्र साकारली आहेत। शास्त्रज्ञ डॉक्टर गॉडविन बॅक्स्टर यांनी मेंदू प्रत्यारोपणाद्वारे तरुण बेलाला पुन्हा जिवंत केलं। अहित्येबद्दल जाणून घेण्यासाठी आणि स्वतःला शोधण्यासाठी उत्सुक बेला दृष्ट वकील डंकन सोबत पळून जाते। तिचे संपूर्ण महाद्वीपातील साहस हा आत्मशोध आणि वाढीचा एक विलक्षण प्रवास बनतो। बेला बॅक्स्टरची अविश्वसनीय कथा आता पाहण्यासाठी हा सिनेमा पहा, ज्याचं नाव आहे पुअर थिंग्स, जो 27 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला। या आठवड्यात नवीन ओटीटी प्रकाशनाच्या यादीतील आणखी एक मनोरंजक शीर्षक म्हणजे स्पॅनिश भाषेतील थ्रिलर नाटक मालिका रेड क्वीन उर्फ रीना रोजा। ही मालिका जुआन गोमेज जुराडोच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकाचं रूपांतर आहे। माद्रिदमध्ये सेट केलेली ही मालिका अँटोनिया स्कॉट नावाच्या प्रतिभा संपन्न महिलेभोवती फिरते, जी 242 बुद्ध्यांक असलेली जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहे। गुप्त युरोपियन पोलीस दलाचे नेतृत्व करण्याची संधी गमावल्यानंतर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं। तिच्या आयुष्यातील अनपेक्षित आणि दुर्दैवी घटनांची ही मालिका आहे। तरीही तिच्या माजी पर्यवेक्षकांचा तिच्यावर विश्वास आहे आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने तिला पुन्हा कामावर आणण्याचा तो प्रयत्न करतो। यावेळी तो यशस्वी होईल का हे जाणून घेण्यासाठी पहा रेड क्वीन, जी 29 फेब्रुवारीला रिलीज झाली आहे। फाइव्ह नाइट्स ॲट फ्रेडीज हा या आठवड्यात ओटीटीवर रिलीज झालेला एक अलौकिक हॉरर चित्रपट आहे। हा चित्रपट स्कॉट कॅवेथॉनच्या त्याच नावाच्या व्हिडिओ गेम मालिकेवर आधारित आहे आणि माइल श्मिट नावाच्या एका त्रासलेल्या सुरक्षा रक्षकाच्या आसपास आहे। त्याला मॉल सिक्युरिटी जॉबमधून काढून टाकल्यानंतर माईक मनाविरुद्ध एका बेबंद पिझ्झेरिया फ्रेडी फाझबियर्स पिझ्झा येथे नोकरी स्वीकारतो, जो 80च्या दशकामध्ये खूप प्रसिद्ध होता। जरी सर्व काही सामान्य वाटत असलं तरी माईकला माहीत नसलेलं एक महत्त्वपूर्ण तथ्य आहे, पिझ्झेरियाचे 4 ॲनिमेट्रॉनिक पपेट मध्यरात्रीनंतर तिथे थांबलेल्या कोणालाही मारतात। असा हा थ्रिलर चित्रपट पाहायला विसरू नका।
अभिनेता फिल्ममेकर फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिबानी दांडेकर नेटफ्लिक्सवर एक नवी कोरी वेब सिरीज घेऊन येत आहेत। डब्बा कार्टेल असं या आगामी वेब सिरीजचं नाव असून अलीकडेच याचा फर्स्ट लुक समोर आलाय। डब्बा कार्टेल ही मल्टी स्टारर सिरीज असून त्यामध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई तामणकर देखील दिसणार आहे। 2024 वर्ष सईसाठी दमदार ओपनिंग करणारं ठरलंय आणि या वेब सिरीजची पहिली झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे। डब्बा कार्टेलची कहाणी ड्रग्सचा अवैध व्यापार करणाऱ्या महिलांची असून बॉलिवूडमधल्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका निमिषा सजन, अंजली आनंद, गजराज राव, सई तामणकर, लिलेट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अशा अनेक बड्या कलाकारांची फौज यामध्ये बघायला मिळणार आहे। सई आता पुन्हा एकदा या वेब सिरीजच्या माध्यमातून OTT गाजवायला सज्ज झाली। सईने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, आता हा असा डबा आहे की त्याला तुम्ही कधीही विसरू शकत नाही। दरम्यान ही सिरीज कधीपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे। सईच्या या पोस्टवर सिरीजची निर्माती शिबानी सोबत अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय। सईने 2024 या वर्षाची सुरुवातच दणक्यात केली असून बॉक्स ऑफिसवर कल्ला करायला ती तयार झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। वर्षाची सुरुवात तिने मराठी सिनेमा श्रीदेवी प्रसन्न पासून सुरू केली आणि आज पुन्हा एकदा डब्बा कार्टेल मधून आता ती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना दिसते। मराठी प्रेक्षकांना सई आकर्षित करून घेत असताना आता बॉलिवूडमध्ये सई दमदार परफॉर्मन्स करते। आता ती नव्या सिरीजसह प्रेक्षकांच्या भेटीला येते, त्यामुळे या वर्षात तिच्या चाहत्यांना आणखी किती सरप्राइजेस मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। तर हे होते काही आलेले आणि येणारे चित्रपट आणि वेब सिरीज। आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून। बॉलिवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ केवळ त्याच्या पडद्यावरच्या कामगिरीनेच नाही तर त्याच्या फॅशन गेममुळे देखील चर्चेत असतो। त्याच्या स्क्रिप्टच्या निवडीप्रमाणेच त्याचा फॅशन सेन्सही अनोखा आहे। गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेता त्याच्या चाहत्यांसाठी एक परिपूर्ण स्टाईल आयकॉन म्हणून उदयास आलाय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार जो त्याच्या #TheTigerEffect सह इंटरनेट आणि बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय। नुकतंच त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्टायलिश काळ्या पांढऱ्या पोशाखात एका कार्यक्रमामध्ये टायगरने एंट्री घेतली तेव्हा तो पाहण्यासारखा होता। सर्वात तरुण बॉलिवूड ॲक्शन सुपरस्टारने नेकपीसच्या ट्रेंडी सेटसह ॲक्सेसरीजमुळे त्याचा लुक आणखी एनहान्स केलाय। एका फोटोमध्ये टायगर श्रॉफने गुलाबी रंगाचा सूट परिधान केलाय। हा लुक चाहत्यांच्या आवडींपैकी एक आहे कारण त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय। तर एका फोटोमध्ये ब्लॅक स्लीवलेस लेस टॉप आणि ब्लॅक ट्राउझर्स यामध्येही तो फारच कूल दिसतोय। मे आय कम इन मॅडम मधून जिने या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं अशी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे आणि भाभीजी घर पर है मधल्या तिच्या भूमिकेसाठी ती ओळखली तर जातेच, पण तिच्या अनोख्या फॅशन शैलीसाठी नेहा कायम चर्चेत असते। वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री आता लवकरच OTT स्पेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगतायत। नेहाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केलंय आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने बॉलिवूड आणि टेलिव्हिजनमध्ये देखील ठसा उमटवलाय। आता नेहा OTT स्पेसमध्ये प्रवेश करणार का याची सगळेच उत्सुकतेने वाट पाहत आहेत। सूत्रानुसार नेहाच्या चमकदार कामगिरीमुळे आता ती OTT विश्वात मोठी झेप घेऊन एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे। तिचे चाहते यासाठी उत्सुक तर आहेतच, पण नेहा काय भूमिका साकारणार हे बघणं उत्कंठावर्धक ठरणार आहे। मे आय कम इन मॅडम आणि भाभीजी घर पर है साठी मिळालेल्या उत्तुंग यशामुळे आणि प्रतिसादामुळे नेहा पेंडसेचं टेलिव्हिजनवरून OTT स्पेसमध्ये होणारी एंट्री नक्कीच उल्लेखनीय असणार आहे। मे आय कम इन मॅडमच्या सीझन 2 मध्ये शेवटची दिसलेली अभिनेत्री आता तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी तयारी करत असून लवकरच ती नव्या प्रोजेक्टबद्दल घोषणा करणार आहे। अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक खास पोस्ट केली आहे ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे।
मुलाच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्याने शाळा बांधण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। शाळांच्या विकासामध्ये सूद यांचे योगदान तेलंगणा, महाराष्ट्र आणि पंजाबसह देशातील विविध भागांमध्ये पसरलंय। विद्यार्थ्यांसाठी ही अनोखी मोहीम आहे। त्यांच्या शिक्षणासाठी अभिनेत्याने एक अनोखं पाऊल उचललंय। व्हिडिओ शेअर करत सोनू सूदने लिहिलंय की आपला देश आणखी मजबूत करण्यासाठी गरिबांसाठी शाळा बांधा। ज्या मुलांना अभ्यास करता येत नाही त्यांना दत्तक घ्या। ज्या शाळांना तुमची गरज आहे त्यांना सपोर्ट करा। सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि दृश्यम 2 फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा लग्न सोहळा 26 फेब्रुवारी 2024 रोजी थाटामाटात पार पडला। साखरपुडा, हळद, मग लग्न असे एकापाठोपाठ एक विधी करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला। तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाला गौरी नलावडे, रसिका सुनील, खुशबू तावडे, संग्राम साळवी, अनघा अतुल, ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर अशा बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती। तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नातील साहुल कुणाची हे गाणंही सध्या व्हायरल होत आहे। लग्नातील हे गाणं तितिक्षा आणि सिद्धार्थने खास बनवून घेतलं होतं आणि काही दिवसांपूर्वी प्रपोजलच्या व्हिडिओमध्ये त्यांनी हे गाणं प्रदर्शित केलं होतं। आता स्पॉटिफाय, ॲपल म्युझिक आणि इतर ॲप्सवरही गाणं ऐकायला मिळणार आहे। या गाण्याची स्टोरी शेअर करत दोघांनी लिहिलंय, साहुल कुणाची आता स्पॉटिफाय, ॲपल म्युझिक, जिओ सावन आणि अर्थातच इंस्टाग्राम रील्सवरही उपलब्ध आहे। सध्या सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे। 1 मार्च पासून सुरू झालेला हा कार्यक्रम 3 मार्च पर्यंत आहे। 3 दिवसांच्या या कार्यक्रमासाठी हॉलिवूड पासून ते बॉलिवूड पर्यंत सेलिब्रिटी उपस्थित राहिले आहेत। याशिवाय उद्योग क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी देखील हजेरी लावली आहे। याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत। अशातच अभिनेत्री जान्हवी कपूरने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमाला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाने हजेरी लावली होती। या कार्यक्रमामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स रिहानाने केला। त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत। अशात जान्हवी कपूरने रिहानासह झिंगाट गाण्यावरील डान्स व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये झिंगाट गाण्यावर जान्हवी, रिहाना जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळतात। या दोघींच्या मागे अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट देखील झिंगाटवर थिरकताना दिसतेय। हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्री म्हणालीये, दिस वुमन इज अ गॉडेस, स्टॉप इट, गुड बाय। हा व्हिडिओ काही तासामध्येच तुफान व्हायरल झालाय। आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना भारत दौऱ्यावर होती। तिने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला। तिच्या गाण्यावर अंबानी कुटुंबियांसह उपस्थित पाहुण्यांनीही डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही। आपल्या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकणारी रिहाना ही माघारी जात असताना तिच्या विमानतळावरील कृतीने लक्ष वेधून घेतलंय। जामनगर विमानतळावरील रिहानाचे खूप व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात तिने चाहत्यांबरोबर फोटो काढले। त्या व महिला पोलिसांबरोबरच्या तिच्या व्हिडिओचा समावेश आहे। एका व्हिडिओमध्ये रिहाना तिच्या सुरक्षेसाठी तैनात महिला पोलिसांना मिठी मारताना दिसते। तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे। रिहानाच्या या कृतीचं नेटकरी खूप कौतुक करतायत। पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी 28 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली। दोघांच्या लग्नाला जवळच्या कुटुंबियांसह सिने विश्वातील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती। साखरपुडा, हळद, मेहंदी, संगीत असे पूजा सावंतच्या लग्न सोहळ्यातील सगळेच कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। अशातच तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री प्रार्थना बेहरेने शेअर केलेल्या एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। प्रार्थनाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पती अभिषेक जावकर सोबत मिळून पूजा सिद्धेशची लग्नगाठ बांधताना पाहायला मिळत आहे। नाती जन्मोजन्मीची परमेश्वरानं ठरवलेली 2 जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली असं कॅप्शन प्रार्थनाने या फोटोना दिलाय। याशिवाय लाडक्या मैत्रिणीच्या लग्नातील खास क्षणाबद्दल अभिनेत्रीने स्वतः मीडियासमोर सांगितलंय। रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडप्याने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत लवकरच आई बाबा होणार असल्याचं जाहीर केलंय। लग्नाच्या 6 वर्षांनंतर रणवीर दीपिका येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये घरी बाळाचं स्वागत करणार आहेत। गुड न्यूज दिल्यावर रणवीर दीपिका मुंबईहून जोडीने अनंत राधिका यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरला रवाना झाले होते। रणवीर आणि दीपिका गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडणाऱ्या अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्याला उपस्थित
होते। या जोडप्याचं जामनगर विमानतळावर चाहते आणि पापराझींकडून जंगी स्वागत करण्यात आलं। दीपिकाला पाहताच तिच्या चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली। या भर गर्दीमध्ये रणवीर बायकोला सांभाळत असल्याचं पाहायला मिळालं। अभिनेते रजनीकांत यांनी आपल्या दमदार अभिनय कौशल्याने फक्त दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नाही तर बॉलिवूडमध्येही आपली छाप उमटवली आहे। बॉलिवूडच्या रेखापासून ते बऱ्याच अभिनेत्रींबरोबर त्यांनी काम केलंय। त्यांचा आता चाहता वर्ग फक्त दक्षिणेमध्ये नसून उत्तरेपर्यंत आहे। रजनीकांत हे नुकतेच आपली मुलगी ऐश्वर्या हिच्या लाल सलाम या चित्रपटामध्ये झळकले। या चित्रपटाने फारशी चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर केली नसली तरी रजनीकांत यांच्या चाहत्यांना मात्र यातील त्यांचा स्वॅग प्रचंड आवडला। भारतामध्ये सर्वाधिक मानधन घेणारा हा सुपरस्टार सध्या चर्चेमध्ये आहे। पडद्यावर रजनीकांत ज्या स्वॅगमध्ये वावरतात खऱ्या आयुष्यात ते तितकेच साधे आहेत याची प्रचिती बऱ्याच लोकांना आली आहे। नुकतंच आंध्र प्रदेशच्या कडापा येथून इकॉनॉमी क्लासमधून विमान प्रवास करणाऱ्या रजनीकांत यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। रजनीकांत यांच्या चाहत्याने हा व्हिडिओ काढत सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि काही क्षणामध्ये तो व्हायरलही झाला। रजनीकांत यांनी कोणत्याही प्रकारे स्वतःला लपवायचा, मास्क वापरून चेहरा झाकायचा प्रयत्न केला नाही। उलट ते अत्यंत सहजतेने इकॉनॉमी क्लासमधून आनंदाने प्रवास करत असताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत। चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर करत रजनीकांत यांच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला जगातील सर्वात नशीबवान माणूस असं देखील म्हटलंय। ठरलं तर मग मालिकेमुळे अभिनेता अमित भानुशाली घराघरामध्ये लोकप्रिय झालाय। यामध्ये त्याने अर्जुन हे मुख्य पात्र साकारलंय। मालिकेमुळे अमितचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढलाय। तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो। त्याने नुकतीच शेअर केलेली इंस्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेत आहे। अलीकडच्या काळामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। सामान्य लोकांपासून कलाकारांपर्यंत प्रत्येकाला याबद्दलचे अनुभव येत असतात। असाच काहीसा अनुभव ठरलं तर मग फेम अमित भानुशालीला आलाय। अमितच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून एका युजरने पैसे लुबाडण्याचा प्रयत्न केल्याचं अभिनेतेच्या वेळीच लक्षात आलं। या संदर्भात त्याने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे। संबंधित स्कॅमरने अमित भानुशालीच्या नावाने बनावट अकाउंट ओपन करून त्याच्या चाहत्यांकडे डोनेशनची मागणी केली आहे। परंतु प्रत्यक्षात या घटनेबद्दल अमितला काहीच माहिती नव्हती। घडला प्रकार समजल्यावर अभिनेत्याने इन्स्टा पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना सावधान राहण्याचा सल्ला दिलाय। तर असेच रंगतदार किस्से आणि नवीन OTT रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा OTT धमाका माझ्यासोबत दर शनिवारी। आजच्या भागामध्ये इतकंच, पुन्हा भेटू, तोपर्यंत जय महाराष्ट्र।